हॅलो अँड वेलकम टू रेडियंट अकॅडमी. मी अमोल चेपे आपल्या सर्वांचं स्वागत करतो रेडियंट अकॅडमीच्या या नवीन लेक्चरमध्ये. आज 5 जानेवारी 2023. आज आपण आजचे करंट अफेअर्स बघूच, पण त्याच्या आधी एक खूप महत्त्वाची अनाउन्समेंट तुमच्या सगळ्यांसाठी. IBPS POचे मेन्सचे रिझल्ट्स आले आहे आणि ज्यांचे IBPS POचे मेन्सचे रिझल्ट्स आले असतील त्यांची आता इंटरव्ह्यूची तयारीला लागणे गरजेचं आहे. तुमच्या इंटरव्ह्यूच्या तयारीची व्यवस्था रेडियंट अकॅडमीमध्ये केल्या गेली आहे. तर ज्यांची पण मेन्स निघाली असेल त्यांची सगळ्यांची व्यवस्था इथे होऊन जाईल इंटरव्ह्यूच्या तयारीची. कोणाशी कॉन्टॅक्ट करायचा आहे तुम्हाला नंबर आपल्या साईटवर किंवा इथेच स्क्रीनवर इथे मिळून जाईल खाली 8856080408 या नंबरवर कॉल करा. तुम्हाला IBPS POच्या मेन्सच्या तयारीच्याबद्दल गायडन्स तिथे मिळून जाईल. ठीक, चलायचं आता. लेट अस स्टार्ट विथ दी न्यूज ऑर करंट अफेअर्स टुडे. काय आहे सगळ्यात पहिला मुद्दा आज आपल्याकडे? सगळ्यात पहिला मुद्दा आज आपल्याकडे आहे युनायटेड नेशन्स सिक्युरिटी काउन्सिल वेलकम्स न्यू मेंबर्स इन्क्लुडिंग 2 फर्स्ट टाइमर्स. 2 फर्स्ट टाइमर्स आहे यावेळेस युनायटेड नेशनच्या सिक्युरिटी काउन्सिलमध्ये. पहिले तर आपण हे बघून घेऊ हे युनायटेड नेशन सिक्युरिटी काउन्सिल विषय काय आहे. बघा, वर्ल्ड वॉर सेकंड झाल्यानंतर जेव्हा युनायटेड नेशन्स बनलं तेव्हा असं लक्षात आलं की जगभर शांती ठेवण्यासाठी युनायटेड नेशनची स्वतःच्या हातात ताकद काही असली पाहिजे. त्यांच्या युनायटेड नेशन्सच्या हातात ताकद नसेल तर ते कसं काय वॉर थांबवतील. तर मग काही ताकदवर देशांकडे, काही ताकदवर जे देश आहे असे देशला परमनंट मेंबरशिप द्यावी, आपल्याला एक चान्स होता मिळण्याचा असं म्हटलं जातं. तर परमनंट मेंबर्स 5 असतात. तर युनायटेड नेशनची सिक्युरिटी काउन्सिल बनली म्हणून त्याच्यात 5 परमनंट मेंबर्स होते. अजूनही 5 परमनंट मेंबर्स आहे. हे 5 परमनंट मेंबर्स कोणते? तर यांचे नाव आहे US, चायना, UK, रशिया आणि फ्रान्स. हे 5 परमनंट मेंबर्स. यांच्याकडे व्हीटो पॉवर असते. व्हीटो पॉवर म्हणजे काय की समजा 5 पैकी 4 कंट्रीजला एखादा निर्णय घ्यावासा वाटला आणि 5व्या कंट्रीला वाटलं की नाही, हा निर्णय नाही घ्यायला पाहिजे, तर मेजॉरिटी असून पण हा निर्णय होणार नाही कारण 5व्या कंट्रीकडे व्हीटो पॉवर आहे. ठीक आहे. आणि चायना याच व्हीटोचा पॉवरचा उपयोग भारताच्या विरुद्ध बरेचदा करून चुकलेला आहे. तर ही असते व्हीटो पॉवर. ही कोणाकडे असते? ही असते फक्त या 5 परमनंट मेंबर्सकडे. मग युनायटेड नेशन सिक्युरिटी काउन्सिलमध्ये काय फक्त 5च मेंबर्स आहे का? नाही. तर इथे 10 मेंबर्स अजून असतात ज्यांना नॉन परमनंट मेंबर्स म्हटलं जातं. हे जे 10 नॉन परमनंट मेंबर्स असतात हे 2-2 वर्षांसाठी निवडून आलेले असतात. किती वर्षांसाठी? 2. आणि प्रत्येक भागातनं 2-2 मेंबर्स असतात. हे प्रत्येक भाग म्हणजे कसा इथे तुम्हाला दिसेल. आफ्रिकाच्या रिजनमधनं 2 मेंबर्स, 3 मेंबर्स, एशियामधनं 2 मेंबर्स, लॅटिन अमेरिका आणि कॅरेबियनमधनं 2 मेंबर्स, वेस्टर्न युरोपमधनं 2 मेंबर्स आणि ईस्टर्न युरोपमधनं 1. अशा प्रकारे 10 मेंबर्स हे नॉन परमनंट असतात. तर हे 2 वर्षांसाठी असतात. भारत पण मागच्या 2 वर्षांपासून या 10 मेंबर्सच्या लिस्टमध्ये होता, म्हणजे नॉन परमनंट मेंबर होता. तर आपली जी मेंबरशिप आहे ही यावर्षी 2022च्या 31 डिसेंबरला आपली मेंबरशिप संपली. मग आपल्याला रिप्लेस करण्यासाठी नवीन मेंबर्स होते. तर आपल्याच सारखे अजून काही मेंबर्स होते ज्यांची मेंबरशिप संपली. कोणाची मेंबरशिप संपली? इंडिया, आयर्लंड, केनिया, मेक्सिको आणि नॉर्वे या 5 देशांची मेंबरशिप संपली आणि त्याच्यामुळे 5 नवीन देश निवडून आले. कुठले 5 नवीन देश आहे? हे 5 नवीन देश आहे इक्वेडोर, जपान, माल्टा, मोझंबिक आणि स्वित्झर्लंड. आता यांच्यापैकी स्वित्झर्लंड आणि मोझंबिक या 2 देशांना तर पहिल्यांदा चान्स मिळाला युनायटेड नेशन सिक्युरिटी काउन्सिलचा मेंबर होण्याचा. अजूनही 60 देश, 193 देश आहे युनायटेड नेशन्समध्ये, यांच्यापैकी अजूनही 60 देश असे आहे की ज्यांना एकहीदा चान्स मिळाला नाही आहे युनायटेड नेशनच्या सिक्युरिटी काउन्सिलमध्ये मेंबर व्हायचा. 60 देशांना अजूनही चान्स नाही मिळाला आहे. पण यावेळेस मोझंबिक आणि स्वित्झर्लंड यांना चान्स मिळाला. माल्टा ही जी कंट्री आहे याला यावेळेस दुसऱ्यांदा चान्स मिळाला. जापान तर 12 वेळा युनायटेड नेशन सिक्युरिटी काउन्सिलचा मेंबर झालेला आहे. भारत 8 वेळा झालेला आहे. पाकिस्तान 7 वेळा झालेला आहे. तर हे पण काही आहे. इक्वेडोर 4 वेळा मेंबर झालेला आहे ना. तर पहिल्यांदा झालेल्या कंट्रीचे नावं लक्षात ठेवायच्या, मोझंबिक आणि स्वित्झर्लंड. ठीक आहे. आणि अशा पण कंट्रीज असतील ना की ज्या मागच्या 1 जानेवारीला निवडून आल्या होत्या, तर त्यांचं तर आता 1 वर्ष झालं असेल. आता हे त्यांचं दुसरं वर्ष सुरू होईल. तर अशा कंट्रीज कोणत्या आहे? तर अशा कंट्रीज आहे अल्बेनिया, ब्राझील, गॅबॉन, घाना आणि द UAE, युनायटेड अरब एमिरेट्स. ठीक, क्लिअर ही गोष्ट पूर्ण?
दोन फर्स्ट टाइमर्सचे नावं लक्षात ठेवा, ते तर खूपच महत्त्वाचे आहे. कुठले आहे ते? मोझंबिक आणि स्वित्झर्लंड. क्लिअर आहे हा मुद्दा? चलायचं पुढच्या मुद्द्याकडे. चलो, लेट अस नाउ मूव ऑन टू दी नेक्स्ट पॉइंट. नेक्स्ट मुद्दा कुठला आहे आपल्याकडे? नेक्स्ट मुद्दा आहे HDFC बँकनी पार्टनरशिप केली आहे. कोणासोबत? मायक्रोसॉफ्ट सोबत. कशासाठी? डिजिटल ट्रान्सफॉर्मेशनच्या जर्नीसाठी. HDFC काय प्लॅन करते माहिती आहे का? एक फ्युचर रेडी नावाची स्ट्रॅटेजी बनवायची आहे HDFCला. म्हणजे भविष्यासाठी यांना रेडी व्हायचं आहे. आता भविष्यासाठी रेडी व्हायचं तर टेक्नॉलॉजिकली यांना खूप साऊंड होण्याची गरज आहे. हे याच्यासाठी काय करणार आहे? इन हाऊस IPs डेव्हलप करणार आहे. म्हणजे इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टीज, जे टेक्नॉलॉजिकल इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टीज राहतील ते इन हाऊस म्हणजे स्वतःच डेव्हलप करतील. तर वेगवेगळे नवीन नवीन प्रकारचे ॲप, डेटा स्टोरेज कसा होईल नवीन पद्धतीने याच्यावर काम चालू आहे. डेटा लँडस्केप्सवर काम चालू आहे, है ना. तर या सगळ्या ज्या गोष्टी आहेत, जसं मॉडर्नायझिंग डेटा लँडस्केप्स, सेक्युरिंग एंटरप्राइज, म्हणजे पूर्णच्या पूर्ण एंटरप्राइज आहे HDFC बँकला सेक्युअर टेक्नॉलॉजी जी आहे यांची इतकी व्यवस्थित असावी की त्याच्यात कोणी येऊ शकलं नाही पाहिजे, याला सिक्युअर करण्याची गरज आहे. त्याच्यानंतर ॲप्लिकेशन पोर्टफोलिओमध्ये ट्रान्सफॉर्मेशन आणण्याची गरज आहे. या सगळ्या गोष्टींसाठी कोणाची मदत घेणार आहे HDFC बँक? मायक्रोसॉफ्टची मदत घेणार आहे. आणि स्पेशली मायक्रोसॉफ्टची जी क्लाउड कम्प्युटिंगची अझ्युअर टेक्नॉलॉजी आहे, AZURE, है ना, याचा वापर ते करणार आहे. क्लाउड कम्प्युटिंगची ही टेक्नॉलॉजी आहे मायक्रोसॉफ्टची. काल तुम्हाला आठवतं का की मी तुम्हाला मायक्रोसॉफ्टबद्दल एक न्यूज सांगितली होती की TCS, विप्रो आणि इंडस नेट नावाची 3 कंपनीज आहे ज्यांना फर्स्ट, सेकंड आणि थर्ड प्राइज मिळाला म्हटलं होतं मायक्रोसॉफ्टच्या कॉम्पिटिशनमध्ये. डिजिटल हॅकेथॉन नावाची कॉम्पिटिशन होती ती. तर ती कशावर होती? ती मायक्रोसॉफ्ट अझ्युअर यूज करूनच त्यांनी वेगवेगळ्या ॲप्लिकेशन्स बनवले होते. इथे पण मायक्रोसॉफ्ट अझ्युअरचाच वापर करून या HDFC बँक फ्युचर रेडी होण्याचा प्लॅन करते आहे. प्रश्न आपल्याला काय येऊ शकतो याच्यात? हे इथे दिला आहे पहा, मायक्रोसॉफ्ट अझ्युअर. प्रश्न आपल्याला काय येऊ शकतो याच्यावर की HDFCनी कुठल्या ऑर्गनायझेशन सोबत टायअप करून किंवा पार्टनरशिप करून फ्युचर रेडी होण्याचा प्लॅन केलेला आहे. तर ऑर्गनायझेशनचं नाव लक्षात ठेवा, मायक्रोसॉफ्ट. ठीक आहे, क्लिअर? इथपर्यंत मुद्दा क्लिअर असेल तर आपण आता पुढच्या मुद्द्यावर जाऊ. नेक्स्ट मुद्दा काय आहे आपल्याकडे? नेक्स्ट मुद्दा ॲक्च्युली 2 पॉईंट्स आहे, 2 महत्त्वाच्या अपॉइंटमेंट्स आहे. नावं लक्षात ठेवायला कठीण होणार आहे पण तरी प्रयत्न करायचाच आहे. 2 अपॉइंटमेंट्स. कुठल्या कुठल्या अपॉइंटमेंट्स आहे? पहिली जी अपॉइंटमेंट आहे ती आहे नवीन MD नियुक्त झालेले आहे. न्यू MD. कुठले MD? कशाचे MD? तर LG इलेक्ट्रॉनिक्स इंडिया. LG लाईफ्स गुड, है ना. LG इलेक्ट्रॉनिक्स या कंपनीचं नाव आपल्या सगळ्यांना माहिती आहे. AC फ्रीजपासून सगळ्याच गोष्टी बनवतं. तर LG इलेक्ट्रॉनिक्सचं इंडियाचं जे ऑपरेशन्स आहे त्यांचे हेड म्हणजे त्यांचे MD कोणाला बनवण्यात आलेलं आहे? तर ते बनवण्यात आलेलं आहे हॉंग जू जिऑनला. हे इथे जो चेहरा दिसतोय तुम्हाला, यांना LG सोबत इथे LG, है ना. तर हे LGचे नवीन MD आहे. नाव काय यांचं? हॉंग जू जिऑन. यांनी यंग लॅक किम यांना रिप्लेस केलं आहे. यंग लॅक किम यांना रिप्लेस करून आता नवीन MD कोण झालेले आहे? हॉंग जू जिऑन. ठीक आहे, तर हे LGचे MD झाले. ही एक बातमी. दुसरी बातमी म्हणजे बँक ऑफ सिंगापूर, सगळ्यात मोठी प्रायव्हेट बँक म्हणू शकतो आपण एशियाची. सगळ्यात मोठी नसेल तरी ज्या सगळ्यात मोठ्या बँक्स आहे एशियामधल्या त्यापैकी एक आहे ना. तर ही बँक ऑफ सिंगापूर जी आहे, या सिंगापूर बँकेचे नवीन CEO म्हणून कोणाला अपॉइंट केलेलं आहे? जेसन मू. यांचं नाव काय आहे? इथे तुम्हाला फोटो दिसत असेल. हे जे आहे हे आहे जेसन मू. तर जेसन मू हे CEO झाले आहे बँक ऑफ सिंगापूरचे. ठीक आहे, यांची जी पोस्ट सांभाळतील ही 6 मार्चपासून सांभाळणार आहे. अजून लगेच यांची जबाबदारी यांनी हातात घेतली नाही आहे, पण 6 मार्चपासून हे आपली पोझिशन सांभाळतील. गोल्डमॅन सॅक्समध्ये यांनी काम केलेलं आहे. त्याच्यानंतर आत्ता बँक ऑफ सिंगापूर जॉईन करायच्या आधी हे जुलियस बेअर, जी वेल्थ मॅनेजमेंट खूप मोठा ग्रुप आहे हा, या ग्रुपमध्ये ते होते वेल्थ मॅनेजर म्हणून. तर आता ते बँक ऑफ सिंगापूरचे नवीन चीफ एक्झिक्युटिव्ह ऑफिसर म्हणून पदभार सांभाळणार आहे. ठीक, क्लिअर या दोन्ही गोष्टी. हॉंग जू जिऑन हे कोण आहे? MD आहे. कुठले? LGचे नवीन. आणि बँक ऑफ सिंगापूरचे नवीन CEOचं नाव काय आहे? यांचं नाव आहे जेसन मू. ठीक,
चला नेक्स्ट मुद्द्यावर जाऊ. 2 अपॉइंटमेंट्स लक्षात ठेवाल, ठीक आहे. नेक्स्ट बातमी आहे, भारताने ADB कडनं लोन घेतलाय. याच्याशी रिलेटेड पण एक बातमी आठवत असेल तुम्हाला की आपण ADB कडनं आता शेवटचा तिसरा $125 मिलियन शेवटचा ट्रान्स घेतला होता. म्हटलं 3 सिटीजमध्ये सीवेजचं जे मेकॅनिझम आहे त्याला चांगलं करण्यासाठी, बरोबर आहे, तमिळनाडूच्या सिटीजमध्ये. तर तसंच आता पुन्हा इंडियानी नवीन लोन घेतलेलं आहे ADB कडनं. ADB म्हणजे काय, एशियन डेव्हलपमेंट बँक. तर ADB कडनं लोन घेतलेलं आहे. कुठे आहे ही एशियन डेव्हलपमेंट बँक? एशियन डेव्हलपमेंट बँकचं हेडक्वार्टर आहे मंडलुयोंग, फिलिपिन्स इथे. यांचे जे प्रेसिडेंट आहे त्यांचं नाव आहे मसात्सुगो असाकावा आणि ही 1966 मध्ये बनलेली बँक आहे. भारताला सगळ्यात मोठा यांच्याकडनं जो पैसा घेणारा देश आहे तो भारतच. आपण खूप पैसा घेतो ADB कडनं. तर एशियन डेव्हलपमेंट बँक कडनं भारताने आता कितीचं लोन घेतलेलं आहे, कितीचं लोन ॲग्रीमेंट घेतलं? $1.2 बिलियन. $1.2 बिलियन. आणि हे कशासाठी वापरणार आहे? वेगवेगळ्या राज्यांमध्ये वेगवेगळ्या कामांसाठी. तर 3 महत्त्वाचे याचे ऑब्जेक्टिव्ज आहे. पहिला ऑब्जेक्टिव्ह काय आहे की टू इम्प्रूव्ह पॉवर सेक्टर अँड हायवेज इन नॉर्थ ईस्टर्न स्टेट्स. कुठले नॉर्थ ईस्टर्न स्टेट्स? त्रिपुरा आणि आसाम. तर 3 मेन ऑब्जेक्टिव्ज म्हटलं, त्याच्यापैकी पहिलं कुठलं आहे की पॉवर सेक्टर आणि हायवे डेव्हलप करायचे आहे. कुठे? त्रिपुरा आणि आसाममध्ये. त्याच्यानंतर मेट्रो रेलची कनेक्टिव्हिटी वाढवायची आहे. कुठे? चेन्नईमध्ये. इथे तुम्हाला दिसेल चेन्नईमध्ये मेट्रो रेल कनेक्टिव्हिटी वाढवणे हा दुसरा ऑब्जेक्टिव्ह आहे. आणि तिसरा जो पार्ट येणार आहे ना याचा, तो येणार आहे महाराष्ट्रात. तर महाराष्ट्रात कशासाठी येणार आहे? तर की इकॉनॉमिक एरियाजमध्ये आपल्याला डेव्हलपमेंट करायची आहे, याच्यासाठी महाराष्ट्रात ADBचा पैसा येणार आहे. तर $1.2 बिलियन लोन ॲग्रीमेंट भारताने ADB सोबत केली आहे 3 एरियाजमध्ये इम्प्रूव्हमेंट आणण्यासाठी. पहिला आहे त्रिपुरा आणि आसामचे हायवेज डेव्हलप करणे आणि पॉवर सेक्टर डेव्हलप करणे. दुसरा आहे मेट्रो रेलची कनेक्टिव्हिटी वाढवणे चेन्नईमध्ये. आणि तिसरा आहे इकॉनॉमिक एरियाजमध्ये डेव्हलपमेंट आणणे. कुठे? महाराष्ट्रात. ठीक, चलायचं. हा मुद्दा क्लिअर असेल तर पुढच्या मुद्द्याकडे बोलू. नेक्स्ट पुढचा मुद्दा काय आहे आपल्याला? चलो, पुढचा जो मुद्दा आहे तो आहे भारताने पहिल्यांदा ग्रीन हायड्रोजनचं ब्लेंडिंगचं ऑपरेशनचं एक नेटवर्क बनवलेलं आहे. ठीक आहे. NTPC बिगिन्स इंडियाज फर्स्ट ग्रीन हायड्रोजन ब्लेंडिंग ऑपरेशन इन PNG नेटवर्क. हे PNG काय आहे? हायड्रोजन ब्लेंडिंग. ग्रीन हायड्रोजन काय आहे, त्याचं ब्लेंडिंग हा विषय काय आहे, हे सगळं समजण्याचा प्रयत्न करू. तुम्हाला माहिती आहे की NTPC म्हणजे नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशन. ठीक आहे. ही भारत सरकारची पॉवर जनरेशनवाली एक ऑर्गनायझेशन आहे. तर यांनी असं ठरवलं होतं की कवास नावाची एक टाउनशिप आहे सुरतमध्ये. ठीक आहे. तिथे आदित्यनगर आहे, तिथे ही कवास नावाची टाउनशिप आहे. तर तिथे NTPCनी एक ग्रीन हायड्रोजन ब्लेंडिंगचा प्लांट सेटअप करायचं ठरवलं होतं. आता याचं भूमिपूजन म्हणजे फाउंडेशन लेईंग सेरेमनी जी झाली होती ती झाली होती जुलै 2022 मध्ये. म्हणजे अक्षरशः 6 महिन्यात हा प्रोजेक्ट NTPCनी कंप्लीट केला. फक्त NTPCनी केला का? नाही. NTPCच्या सोबत अजून एक ऑर्गनायझेशन आहे. कुठली ऑर्गनायझेशन आहे? त्याचं नाव आहे गुजरात गॅस लिमिटेड. इथे तुम्हाला दिसत असेल, पाहिलं, गुजरात गॅस लिमिटेड. तर NTPC आणि गुजरात गॅस लिमिटेड एकत्र आल्या आणि त्यांनी ग्रीन हायड्रोजनचं PNG सोबत ब्लेंडिंग केलं. आता ग्रीन हायड्रोजन हा काय विषय आहे ते पण समजून घेऊ. बघा, पाण्यातनं बॉईल करायचं, पाण्याला इलेक्ट्रोलिसिस करायचं पाण्यामध्ये आणि त्याच्यातनं हायड्रोजन वेगळा करायचा. पण हे जे इलेक्ट्रोलिसिस करायचं याच्यासाठीची जी पॉवर आहे ती सोलर पॉवर बंद घ्यायची. म्हणजे आपण कुठे कोळसा जाळला का? नाही. सोलर पॉवरचा तिथे एक फ्लोटिंग सोलर पॉवर प्रोजेक्ट आहे. 1 मेगावॅटचा फ्लोटिंग सोलर पॉवरचा प्रोजेक्ट आहे तिथे जवळच. तिथून एनर्जी घेतली, पाण्याचं इलेक्ट्रोलिसिस केलं, त्याच्यातनं हायड्रोजन काढला. हा जो हायड्रोजन बाहेर काढला हा पाईप नॅचरल गॅस म्हणजे PNG ज्याला आपण म्हणतो ना, इथे दिला बघा पाईप नॅचरल गॅस. तर या पाईप नॅचरल गॅस सोबत हे हायड्रोजन केलं ब्लेंड म्हणजे त्याच्यात मिक्स केलं आहे ना. आता सध्या 5% मिक्सिंग केलं आहे, हळूहळू करत हे 20% करणार आहे. हायड्रोजन मिक्स केल्यामुळे काय होतं की हा जो पाईप नॅचरल गॅस राहतो, जो लोकांच्या टाउनशिप म्हणजे कावास नावाची जी टाउनशिप आहे तिथे सगळ्यांच्या घरी हा पाईपनी पोहोचेल. तर हा जिथे ते वापरतील नॅचरल गॅस तिथे तर हा हायड्रोजन ब्लेंडेड राहील. तर त्याच्यामुळे काय राहील की जो कार्बन इमिशन त्याच्यातनं होतं ते एकदम कमी होऊन जाईल.
है ना, आणि त्याची एफिशियन्सीमध्ये कुठल्याच प्रकारची कमी येणार नाही. तर अशा प्रकारचा हा पूर्ण प्रोजेक्ट आहे आणि हा भारतातला पहिला प्रोजेक्ट आहे ज्याच्यात ग्रीन हायड्रोजन ब्लेंड केला जात आहे PNG सोबत. असं करण्याची टेक्नॉलॉजी खूपच कमी कंट्रीजकडे अवेलेबल आहे सध्या. जसं ऑस्ट्रेलिया झालं, जर्मनी झालं, ब्राझील झालं, खूप कमी कंट्रीज आहे यांच्याकडे ही टेक्नॉलॉजी अवेलेबल आहे आणि भारताने ही टेक्नॉलॉजी आता वापरणं सुरू केलं आहे. ठीक, क्लिअर. प्रश्न याच्यात बरेच बनतील. पहिलं असं विचारेल कोणी केलं हे, तर लक्षात ठेवा NTPCने केलं, म्हणजे ग्रीन हायड्रोजनचं ब्लेंडिंग कोणी केलं. दुसरा प्रश्न विचारला जाऊ शकतो कुठे झालं, तर तेही लक्षात ठेवा. कवास नावाची टाउनशिप आहे आदित्यनगर सुरतमध्ये, तिथे हे झालं. कुठल्या ऑर्गनायझेशनचा सपोर्ट NTPCला मिळाला, तर तिथे नाव लक्षात ठेवा, गुजरात गॅस लिमिटेडचा सपोर्ट मिळाला आहे. ठीक आहे, क्लिअर ही गोष्ट पूर्ण. चला पुढे जाऊ नेक्स्ट मुद्द्यावर. नेक्स्ट मुद्दा काय आहे आता आपल्याकडे? नेक्स्ट मुद्दा खूप इंटरेस्टिंग मुद्दा आहे. वर्ल्ड बॉक्सिंग काउन्सिल टू क्रिएट ट्रान्सजेंडर कॅटेगरी. ट्रान्सजेंडर यांच्यासाठी, तृतीयपंथी ज्याला आपण म्हणतो, त्यांच्यासाठी एक वेगळी कॅटेगरी करण्याचं आता वर्ल्ड बॉक्सिंग काउन्सिलने ठरवलेलं आहे. बघा, वर्ल्ड बॉक्सिंग जगभरात जे बॉक्सिंग होतं ना, त्याला ऑर्गनाईज करणाऱ्या त्या 3-4 काउन्सिल्स आहे. एक तर आहे वर्ल्ड बॉक्सिंग असोसिएशन, मग आहे वर्ल्ड बॉक्सिंग फेडरेशन, इंटरनॅशनल बॉक्सिंग फेडरेशन आणि ही वर्ल्ड बॉक्सिंग काउन्सिल. ही त्या 4 गव्हर्निंग बॉडीजपैकी एक आहे जी बॉक्सिंगला गव्हर्न करते. तर यांचे जे प्रेसिडेंट आहे मॉरिशियो सुलेमान यांचा इंटरव्ह्यू चालू होता आणि त्या इंटरव्ह्यूमध्ये यांनी सांगितलं की त्यांना असं वाटतं की कधी पण मॅच जी व्हायला पाहिजे बॉक्सिंगमध्ये ती सेम जेंडरमध्ये असलेल्या लोकांपर्यंत मध्ये व्हायला पाहिजे. म्हणजे ते कुठल्याच प्रकारे कोणी पण कमी किंवा जास्त नको. म्हणजे मेल शूड फाईट विथ मेल्स, फिमेल शूड फाईट विथ फिमेल्स. मग ट्रान्सजेंडरसाठी एक वेगळी कॅटेगरी करू. तर याच्यासाठी यांनी नवीन नियम आणले. नवीन नियमानुसार काय यांचं ॲट बर्थ रूल असं यांचं म्हणणं आहे. म्हणजे तुम्ही नंतर कुठल्याही जेंडरमध्ये जा, पण तुमचा जन्म ज्या जेंडरमध्ये झाला असेल त्या जेंडरनुसार तुम्हाला फाईट करावं लागेल. म्हणजे इफ यू हॅव बॉर्न ॲज अ मॅन यू शूड फाईट अ मॅन, इफ यू आर बॉर्न ॲज अ वुमन यू शूड फाईट अ वुमन. अशा प्रकारचा हा नियम हे आणण्याचा प्रयत्न करत आहे. ठीक, तर असं विचारलं जाऊ शकतं प्रश्नात की नवीन ट्रान्सजेंडरची जी कॅटेगरी आहे ती कोणती ऑर्गनायझेशन आणत आहे. कुठली स्पोर्ट्समध्ये असलेली ऑर्गनायझेशन आणत आहे, तर नाव लक्षात ठेवा वर्ल्ड बॉक्सिंग काउन्सिल ती ऑर्गनायझेशन आणत आहे. बरं, एक फिना नावाची ऑर्गनायझेशन आहे जी स्विमिंग ऑर्गनायझेशन, स्विमर्ससाठी जी ऑर्गनायझेशन आहे ती, त्यांनी आता ओपन कॅटेगरी आणण्याचा प्रयत्न केला आहे. फिफा पण अशाच गोष्टींवर विचार करत आहे की वेगवेगळ्या टीम्स कशाला बा, एकाच प्रकारची टीम काही होऊ शकते का, याच्यावरही विचार सध्या चालला आहे फिफामध्ये पण. तर आता हा जो मुद्दा आहे, वेगवेगळे स्पोर्ट्सचे ऑर्गनायझेशन या मुद्द्यांवर आता लक्ष घालत आहे. ठीक, क्लिअर इथपर्यंत. चलायचं पुढे नेक्स्ट मुद्द्याकडे जाऊ. नेक्स्ट मुद्दा काय आहे आता? नेक्स्ट मुद्दा आहे क्रिकेटशी रिलेटेड. भारतात पहिल्यांदा रणजी ट्रॉफीमध्ये असं झालं आहे की मॅचच्या पहिल्याच ओव्हरमध्ये कोणी हॅट्रिक घेतली आहे आणि ही मॅचच्या पहिल्याच ओव्हरमध्ये हॅट्रिक घेण्याचं कारनामा कोणी केलेला आहे, तर हा केला आहे जयदेव उनाडकट यांनी. जयदेव उनाडकटचं नाही का, मला नेहमी आडनाव घेताना थोडंसं गडबडच होऊन जाते जिभेची. जयदेव उनाडकट. तर जयदेव उनाडकट यांनी पहिल्याच ओव्हरमध्ये हॅट्रिक घेतली. लेफ्ट आर्म बॉलर आहे, तुम्हाला माहिती असेल. यांनी पहिली मॅच म्हणजे पहिली इंटरनॅशनल मॅच जी खेळली होती जयदेव उनाडकटनी, ही खेळली होती 2010मध्ये आणि नंतर मग त्यांना घेतलंच नाही टीममध्ये. आत्ता टीममध्ये घेतलं बांगलादेशसोबत जी आपण सिरीज खेळलो ना आत्ता, तेव्हा 2022मध्ये. म्हणजे 12 वर्षाच्या गॅपनंतर ही दुसरी मॅच खेळलेला व्यक्ती आहे. पण या मागच्या 12 वर्षात यांनी जे आपलं डोमेस्टिक क्रिकेट आहे, रणजी ट्रॉफी म्हणा किंवा इतर डोमेस्टिक क्रिकेट टुर्नामेंट, त्याच्यातलं खूप मोठं नाव होऊन गेलं होतं. तर सौराष्ट्रकडनं खेळतात हे आणि यांची पहिलीच मॅच होती, रणजी ट्रॉफीची मॅच होती यांची दिल्लीसोबत. तर दिल्लीसोबतच्या मॅचमध्ये पहिल्याच ओव्हरमध्ये यांनी 3 विकेट घेतल्या पूर्ण. म्हणजे एक वेळ तर अशी परिस्थिती आली होती दिल्लीची की त्यांचे टोटल 10 रन होते आणि 7 विकेट पडल्या होत्या. 10 रनमध्ये 7 विकेट पडल्या होत्या. 7 इतकी खराब परिस्थिती झाली होती. पण तरी कशीबशी दिल्ली 133च्या स्कोअरपर्यंत पोहोचली आहे ना. नाही तर आपण 36वर ऑल आऊट झालो होतो, आठवतं ना, ऑस्ट्रेलियामध्ये. पण नंतर जे केलं ते खूपच चांगलं होतं. तर 133पर्यंत दिल्ली पोहोचली.
पण 10 for 7 पर्यंत पोहोचली होती. तर या पूर्ण मॅचमध्ये 8 for 39 इथे दिसतो का हा नसेल दिसत कदाचित, पण लक्ष 8 for 39 चा स्कोअर यांनी म्हणजे 8 विकेट घेतल्या 39 रन्समध्ये. आणि यांनीच मग ट्विट केलं होतं, त्या ट्विटचा स्क्रीनशॉट मुद्दाम इथे तुमच्यासाठी टाकला आहे. तर भारताचे पहिले बॉलर ज्यांनी रणजी ट्रॉफीच्या पहिल्याच ओव्हरमध्ये हॅट्रिक घेतली आहे त्यांचं नाव आहे जयदेव उनदकट. विचारलं जाऊ शकतं, लक्षात ठेवाल. ठीक आहे, चला पुढे नेक्स्ट मुद्द्यावर जाऊ. नेक्स्ट मुद्दा आहे ब्रोशी रिलेटेड. हाय ब्रो वाला ब्रो. कोणता ब्रो आहे हा ब्रो जो आहे तो आहे बॉर्डर रोड ऑर्गनायझेशन. काय नाव आहे? नाव आहे बॉर्डर रोड्स ऑर्गनायझेशन. हे BRO म्हणतात याला, आहे ना. कारण म्हणजे मुद्द्यावर येण्याच्या आधी हे सांगतोय मी, कारण काय झालं की एका ब्रिजच्या इनॉग्रेशनला राजनाथ सिंग गेले होते. तो ब्रिज बद्दलचाच हा मुद्दा आहे. स्टील आर्कचा हा सियोम ब्रिज बनवला गेला आणि या ब्रिजला ब्रोनी बनवला आहे, म्हणजे बॉर्डर रोड ऑर्गनायझेशननी. तर याच्या इनॉग्रेशनला जेव्हा राजनाथ सिंग आपले डिफेन्स मिनिस्टर पोहोचले तेव्हा त्यांनी म्हटलं होतं की 1960मध्ये जेव्हा ते यंग होते तेव्हा त्यांना BRO ऐकल्यावर वाटायचं की हे ब्रो आहे, म्हणजे जे आपण आपल्या असं ब्रो म्हणत नाही कोणाला, तो ब्रो आहे बा. पण नंतर कळलं त्यांना की हे बॉर्डर रोड ऑर्गनायझेशन आहे, असं त्यांनी त्या भाषणात सांगितलं होतं. तर त्याच्याशीच रिलेटेड हा मुद्दा आहे. तर हे कुठे बोलत होते? तर हा जो आहे ना स्टीलचा ब्रिज, हा स्टीलचा ब्रिज बनवण्यात आला आहे. याचं नाव काय आहे? सियोम ब्रिज नाव आहे याचं. कुठे काय नाव आहे? सियोम ब्रिज. तर हा 100 मीटरचा क्लास 70 स्टीलचा ब्रिज आहे. हे क्लास 70 काय ते पण सांगतो मी तुम्हाला. पण हा कुठे बनवला हे लक्षात ठेवा. हा बनवला आहे अरुणाचल प्रदेशमध्ये. तुम्ही जर तुम्हाला माहीत नसेल तर सांगतो, आपलं तवांग नावाचा एक भाग आहे अरुणाचल प्रदेशमध्ये, एक डिस्ट्रिक्ट आहे तवांग. तिथे आत्ताच आपण चायनीज ट्रूपसोबत आपले इंडियन ट्रूप्सचे जरा भांडणं झाले, तणाव भरा वातावरण बन गया था, एकदम गरम झालं होतं वातावरण. इंडियन आर्मी चायनीज आर्मी फाईट करत होते. तर तिथेच त्याच अरुणाचल प्रदेशमध्ये सियोम नावाची एक जागा आहे, तिथे हा ब्रिज बनवण्यात आलेला आहे. 100 मीटरचा हा ब्रिज आहे, स्टीलचा ब्रिज आहे आणि याला क्लास 70 ब्रिज असं म्हणतात. हे क्लास 70 विषय काय आहे? क्लास 70 म्हणजे 70 टनचं मटेरियल याच्यावरनं कुठली पण गाडी नेऊ शकते. 70 टनचं, 70 टन्स, म्हणून याला क्लास 70 म्हणतात. 70 टनचं मटेरियल म्हणजे बरीचशी आर्टिलरी, बारूद, गोळे याच्यावरनं सगळ्या गाड्या घेऊन आता जाऊ शकतील. तर अशा प्रकारचा हा ब्रिज कोणी बनवला आहे? बॉर्डर रोड ऑर्गनायझेशन BRO यांनी. आणि हा वेस्ट सियांग आणि अप्पर सियांग या 2 डिस्ट्रिक्टला कनेक्ट करणार आहे. टोटल 28 असे प्रोजेक्ट्सवर सध्या बॉर्डर रोड ऑर्गनायझेशन काम करते आहे. काही जम्मू काश्मीरमध्ये आहे, काही लद्दाखमध्ये आहे, काही सिक्कीममध्ये आहे, काही अरुणाचलमध्ये आहे आणि एक मग पंजाब वगैरे इतर राज्यांमध्ये पण आहे. क्लिअर हा विषय? कोणी बनवला ब्रिज? बॉर्डर रोड ऑर्गनायझेशननी. ब्रिजचं नाव काय आहे? सियोम ब्रिज. इनॉग्रेशन कोणी केलं? राजनाथ सिंग यांनी. ठीक, चलायचं पुढे नेक्स्ट मुद्द्यावर जाऊ. नेक्स्ट मुद्दा काय आहे आपला आता? नेक्स्ट मुद्दा आहे एक सेंटर ऑफ एक्सिलन्स बनवण्यात आलेलं आहे. सेंटर ऑफ एक्सिलन्स. आता हे सेंटर ऑफ एक्सिलन्स कोणी बनवलं? 2 ऑर्गनायझेशन सोबत आल्या. ऑर्गनायझेशनचं नावही मोठं आहे. एक आहे IITM म्हणजे IIT मद्रास आणि दुसरं आहे DRDO म्हणजे डिफेन्स रिसर्च अँड डेव्हलपमेंट डिफेन्स रिसर्च अँड डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशन. तर DRDO आणि IIT मद्रास हे 2 एकत्र आले. IIT मद्रासने काय केलं माहिती आहे का? एक लॅब होती आणि एक रिसर्च सेंटर होतं. ॲक्च्युली एक रिसर्च सेंटरला यांनी टेक ओव्हर केलं, म्हणजे घेतलं आणि त्याला कन्व्हर्ट करून टाकलं. कशामध्ये कन्व्हर्ट केलं? यांनी एक सेंटर ऑफ एक्सिलन्समध्ये याला कन्व्हर्ट केलं. मग यांनी DRDOशी चर्चा केली आणि DRDOला म्हणे आपण सोबत काम करू. आता कशामध्ये काम करणार आहे? भारताचं सध्याचं मेन टार्गेट आहे की आपल्याला आत्मनिर्भर व्हायचं आहे डिफेन्सच्या सेक्टरमध्ये, सिक्युरिटीच्या सेक्टरमध्ये. तर या सेक्टरमध्ये जे पण काही रिसर्च आणि डेव्हलपमेंट करायची आहे त्याच्यात सगळ्यात लीड करणारी ऑर्गनायझेशन कुठली आहे? DRDO. पण त्यांना नवीन जे सायंटिस्ट लागतात, त्यांना एज्युकेशनमधनं आलेले अजून लोक लागतात, तर हे त्यांना IITsमधनं मिळू शकतात. तर याला सपोर्ट कोण करणार आहे? IIT मद्रास आणि सोबत असणार आहे DRDO. तर आता हे जे सेंटर ऑफ एक्सिलन्स असणार आहे याचं नाव पण डिसाईड झालं आणि याचं नाव महत्त्वाचं आहे, लक्षात ठेवा. कोणाचं नाव दिलं आहे बघा याला? रामानुजनचं नाव दिलेलं आहे.
तो पूर्ण नाव काय असणार आहे याचं? DRDO इंडस्ट्री अकॅडमिया, म्हणजे DIA, DRDO इंडस्ट्री अकॅडमिया रामानुजन सेंटर ऑफ एक्सिलन्स. इट इज कॉल्ड RCOE, म्हणजे रामानुजन सेंटर ऑफ एक्सिलन्स. कदाचित असाही प्रश्न विचारला जाऊ शकतो की IIT मद्रास आणि DRDO यांनी एक सेंटर ऑफ एक्सिलन्स बनवलं आहे, तर त्याचं नाव दिलं आहे DIA RCOE. याच्यात R चा अर्थ काय आहे तर लक्षात ठेवा, त्याच्यात R चा जो अर्थ आहे तो आहे रामानुजन, यांचं नाव त्याला देण्यात आलं आहे. ठीक, क्लिअर हा मुद्दा. चलायचं पुढच्या मुद्द्याकडे. चलो आगे चलते. नेक्स्ट मुद्दा काय आहे? अरे खूपच दासू बातमी आहे. बातमी काय आहे? सियाचीन ग्लेशियर नाव ऐकलंय? सियाचीन ग्लेशियर ही जगातली सगळ्यात उंच जागा आहे की जे म्हणजे याला म्हटलं तर जगातलं सगळ्यात उंच बॅटलफील्ड की जिथे वॉर होतो, जगातलं सगळ्यात उंच बॅटलफील्ड. आणि इथे सध्या कोणाचा कब्जा आहे तर इथे हा जो सध्या याच्यावर जे नियंत्रण आहे ते कोणाचं आहे तर ते आहे भारताचं. तर सियाचीन ग्लेशियरवर भारताची तुकडी राहते. टेम्परेचर किती कमी जाऊ शकतं इथे? -60 डिग्रीज, 60 डिग्री निगेटिव्ह -60 डिग्रीपर्यंत हे टेम्परेचर जाऊ शकतं. 15,900 फीटच्या हाईटवर हे सियाचीन ग्लेशियर आहे. पूर्ण बर्फानी झाकलेला हा एरिया. अशा एरियामध्ये आतापर्यंत महिलांना तैनात केल्या जात नव्हतं. याचा जो बेस कॅम्प आहे 9,000 फुटावर, तिथे महिला राहत होत्या. तिथपर्यंत महिलांची नेमणूक होत होती. पण आता पहिल्यांदा कॅप्टन शिवा चौहान या पहिला महिला ऑफिसर बनल्या आहे. कोण? कॅप्टन शिवा चौहान या भारताच्या पहिला महिला ऑफिसर बनल्या आहे, ज्यांना डिप्लॉय केलं गेलं आहे. कुठे? सियाचीन ग्लेशियरवर. तर सियाचीन ग्लेशियरवर डिप्लॉय केल्या गेलेली पहिली भारतीय महिला ऑफिसर, यांचं नाव काय? यांचं नाव आहे कॅप्टन शिवा चौहान. ठीक आहे. 15,632 फीटवर हा सियाचीन ग्लेशियर आहे. -60 डिग्रीपर्यंतचं इथे टेम्परेचर जाऊ शकतं. यांना कुठे, आता क्वेश्चन डिफिकल्ट करायचं असेल तर विचारतील की सियाचीन ग्लेशियरवर कुठल्या पोस्टवर यांना डिप्लॉय केलं आहे. तर पोस्टचं नाव लक्षात ठेवा. पोस्टचं नाव आहे कुमार पोस्ट. पोस्टचं नाव काय आहे? कुमार पोस्ट. आणि कर्नल नरेंद्र कुमार जे नोटेड मिलिटरीचे आपले माउंटेनियर होते, त्यांनी पहिलं एक्सपिडिशन नेलं होतं सियाचीन ग्लेशियर. म्हणजे पहिल्यांदा इंडियन सोल्जर्स सियाचीन ग्लेशियरवर कोणाच्या लिडरशिपच्या अंडर गेले होते? कर्नल नरेंद्र कुमार यांच्या लिडरशिपमध्ये, आणि म्हणून त्या पोस्टचं नाव आहे कुमार पोस्ट. ठीक आहे. तर आणि नंतर मग ऑपरेशन मेघदूत भारताने 1984 मध्ये लॉन्च केला होता आणि तो ग्लेशियर आपण आपल्या कंट्रोलमध्ये आणला. ठीक आहे. तर कॅप्टन शिवा चौहान या ॲक्च्युली राजस्थानवरून येतात आणि बेंगॉल सॅपर्सचा या भाग आहे. तुम्हाला आठवतं का? काही दिवस आधी आपण एक बातमी पाहिली होती. आपण म्हटलं होतं इंजिनियर इन चीफ यांची नियुक्ती झाली आहे. अरविंद वालिया नवीन इंजिनिअरिंग चीफ झाले आहे भारताचे, आहे ना. लेफ्टनंट जनरल हरपाल सिंग यांना त्यांनी रिप्लेस केलं आहे. तर लेफ्टनंट जनरल अरविंद वालिया हे नवीन इंजिनिअरिंग चीफ झाले. इंजिनियर इन चीफ म्हणजे काय की मिलिटरीमध्ये जेवढे इंजिनियर्स लागतात, कॉम्बॅट इंजिनियर्स वगैरे, हे सगळं तयार करण्याची जबाबदारी हे इंजिनिअरिंगच्या डिपार्टमेंटचं असतं, मिलिटरीचं. तर याचे ते चीफ झाले होते. तर या मिलिटरी इंजिनिअरिंगमध्येच 3 भाग असतात. मद्रास सॅपर्स असतात, बॉम्बे सॅपर्स असतात, बेंगॉल सॅपर्स असतात. तर त्याच्यापैकी एक बेंगॉल सॅपर्स, याच्यातनं कॅप्टन शिवा चौहान या आलेले आहे. ते इंजिनिअरिंग बॅकग्राऊंडवाले आहे आणि कॉम्बॅट इंजिनिअरिंगमध्ये आता ते असणार आहे. ठीक, क्लिअर हा मुद्दा. तर प्रश्न 2-3 बनतील चेतले. पहिले तर नाव विचारतील तुम्हाला आणि दुसरं पोस्ट विचारतील की कुठे पोस्टेड आहे. ठीक आहे, क्लिअर. चलायचं पुढे नेक्स्ट मुद्द्यावर जाऊ. नेक्स्ट मुद्दा काय आहे आपल्याकडे? नेक्स्ट मुद्दा आहे रिसर्च अँड डेव्हलपमेंटशीच रिलेटेड आहे पुन्हा, पण ही रिसर्च अँड डेव्हलपमेंट होणार आहे मेडिसिनच्या फील्डमध्ये, पर्टिक्युलरली आयुर्वेदच्या फील्डमध्ये. काय आहे मुद्दा एक्झॅक्टली? 2 ऑर्गनायझेशन्स येतात मिनिस्ट्री ऑफ आयुषच्या अंडर. मिनिस्टर ऑफ आयुष कोण आहे सध्या? सर्वानंद सोनवाल आहे ना. तर आयुष मिनिस्ट्रीच्या अंडर 2 प्रकारचे ऑर्गनायझेशन्स येतात. कुठले 2 ऑर्गनायझेशन?
एक येतं नॅशनल कमिशन ऑफ इंडियन सिस्टम ऑफ मेडिसिन आणि दुसरं येतं सेंट्रल काउन्सिल फॉर रिसर्च इन आयुर्वेदिक सायन्सेस. दोन्ही ऑर्गनायझेशन्सचं काम काय आहे की हे रेग्युलेट करतात मेडिकल एज्युकेशन आणि दुसरं सायंटिफिक रिसर्च है ना. म्हणजे मेडिकल एज्युकेशन रेग्युलेट करण्याचं काम कोणाचं आहे, NCISMचं म्हणजे नॅशनल कमिशन फॉर इंडियन सिस्टम ऑफ मेडिसिन यांचं, आणि रिसर्च अँड डेव्हलपमेंट याला कंडक्ट करण्याची जबाबदारी कोणाची आहे, तर ही आहे सेंट्रल काउन्सिल फॉर रिसर्च इन आयुर्वेदिक सायन्सेस. तर या दोन ऑर्गनायझेशननी एक प्रोग्राम लॉन्च केला आहे. प्रोग्रामचं नाव काय आहे, प्रोग्रामचं नाव आहे स्मार्ट. काय नाव आहे प्रोग्रामचं, स्मार्ट. याचा फुल फॉर्म काय आहे, स्कोप फॉर मेन स्ट्रीमिंग आयुर्वेद रिसर्च इन टीचिंग प्रोफेशनल्स. म्हणजे आयुर्वेदमध्ये जे टीचिंग प्रोफेशनल्स आहे त्याच्यात रिसर्च आणणे आणि त्याला मेन स्ट्रीममध्ये आणणे असा पूर्ण याचा प्रोजेक्ट आहे, म्हणजे ऑब्जेक्टिव्ह आहे. सायंटिफिक रिसर्च याला प्रायोरिटी हेल्थकेअर रिसर्च एरियाजमध्ये आणण्याची गरज आहे. कशा थ्रू आणण्याची, आयुर्वेदिक कॉलेजेस आणि हॉस्पिटल्स थ्रू. तर आयुर्वेदच्या फील्डमध्ये जितके लोक आहे, विद्यार्थी आणि शिक्षक, टीचर्स, हे सगळ्यांनी रिसर्चमध्ये पण इंटरेस्ट घ्यावा आणि वेगवेगळ्या फील्डमध्ये आयुर्वेदच्या फील्डमध्ये अजून रिसर्च करावा, याच्यासाठीचा हा प्रोग्राम आहे. नाव आहे प्रोग्रामचं स्मार्ट. कुठल्या मिनिस्ट्रीच्या अंडर आहे तर लक्षात ठेवा, आयुष मिनिस्ट्रीच्या अंडर आहे हा. ठीक आहे, क्लिअर. आणि इथे दिलेलंच आहे मिनिस्टर ऑफ आयुष कोण आहे, सर्बानंद सोनोवाल. चलायचं पुढे पुढच्या मुद्द्याकडे. चलो नेक्स्ट. मी तर बोलून बोलून थकूनच जातो, पण तुम्ही जर थकले असाल तर तुम्हाला एक चान्स आहे. काय, तुम्ही मस्तपैकी व्हिडिओ पॉज करू शकता, ब्रेक घ्यायचा, फिरून बिरून यायचा, चक्कर मारून पुन्हा सुरू करायचं. ठीक आहे, चलो आगे चलते. पुढचा मुद्दा काय आहे आपल्याकडे, पुढचा मुद्दा आहे मणिपूरच्या एका फेस्टिवलशी रिलेटेड. आता नाव लक्षात ठेवायचं आपल्याला. मणिपूरमध्ये एक गान एंगाई है ना, गान एंगाई नावाचा फेस्टिवल आहे जो की झेलियांगरॉंग नावाची कम्युनिटी ही सेलिब्रेट करते. तर झेलियांगरॉंग नावाची कम्युनिटीचा जो फेस्टिवल आहे त्याचं नाव आहे गान एंगाई. बघा, तुम्हाला याच्याशी हेडलाईनवरच एखादा प्रश्न येऊ शकतो आणि सरळ विचारतील की गान एंगाई हा फेस्टिवल कुठल्या स्टेटशी रिलेटेड आहे. तुम्हाला लक्षात ठेवायचे की गान एंगाई इज रिलेटेड टू मणिपूर. स्पेशली जर खूपच डिफिकल्ट करायचं असेल तर कम्युनिटीचं नाव विचारतील, तेव्हा नाव लक्षात ठेवायचं झेलियांगरॉंग कम्युनिटी. याच्या व्यतिरिक्त अजून डिटेल याच्यात विचारणार नाही. हा मुद्दा फक्त स्टॅटिकशी रिलेटेड असू शकतो, पण विचारलं तर लक्षात ठेवा की गान एंगाई फेस्टिवल इज असोसिएटेड विथ विच स्टेट, तो द स्टेट इज मणिपूर. ठीक आहे, चलायचं पुढे. नेक्स्ट मुद्द्यावर जाऊ. आता नेक्स्ट काय आहे आपल्याला, नेक्स्ट आहे एक बुकचं नाव आहे ब्रेकिंग बॅरियर्स. ब्रेकिंग बॅरियर्स द स्टोरी ऑफ अ दलित चीफ सेक्रेटरी. कोणी लिहिलेलं पुस्तक आहे, तर हे पुस्तक जे लिहिलं आहे ते फॉर्मर IAS ऑफिसर आहे काकी माधव राव. हे काकी माधव राव जे आहे ना, हे चीफ सेक्रेटरी म्हणून रिटायर झाले आंध्र प्रदेशचे. तर यांनी आपले जे चीफ सेक्रेटरी असताना किंवा बेसिकली IAS बनल्यावर पब्लिक सर्व्हिसमध्ये असताना यांना आलेले जे अनुभव आहे ते अनुभव या पुस्तकात त्यांनी मांडले आहे. पुस्तकाचं नाव आहे ब्रेकिंग बॅरियर्स. पुस्तकाशी रिलेटेड आपल्याला प्रश्न येतात बरेचसे. तर समजा प्रश्न विचारला की ब्रेकिंग बॅरियर्स द स्टोरी ऑफ अ दलित चीफ सेक्रेटरी, हा जर प्रश्न हा कोणी लिहिला आहे असा प्रश्न आला तर नाव लक्षात ठेवा, इट इज रिटन बाय IAS ऑफिसर काकी माधवराव, रिटायर्ड IAS ऑफिसर काकी माधवराव. ठीक, क्लिअर. चलायचं पुढे नेक्स्ट मुद्द्यावर जाऊ. नेक्स्ट काय आता आपल्याकडे, अप्पू. आपल्याकडे अप्पू म्हणजे कोणाचा पेट नेम म्हणून घेतो ना, अप्पू नावाचा हत्ती असं. पण अप्पू हे एक ऑर्गनायझेशनचं नाव आहे, त्याचं शॉर्ट फॉर्म आहे. काय आहे अप्पू इज बेसिकली एशियन पॅसिफिक पोस्टल युनियन. एशियन पॅसिफिक पोस्टल युनियन याला म्हणतात अप्पू, APPU. याचं हेडक्वार्टर आहे बँकॉकमध्ये, थायलंडमध्ये है ना. तर बँकॉकमध्ये याचं हेडक्वार्टर आहे आणि पहिल्यांदा भारत याचं सेक्रेटरी जनरल होणार आहे. इंडिया काय होणार आहे याचं
सेक्रेटरी जनरल होणार आहे, म्हणजे इंडियाकडे हे पद येणार आहे आता, सेक्रेटरी जनरल ऑफ द युनियन, आणि हे 4 वर्षांचा टेन्युअर असणार आहे. तर या पदावर इंडियाकडनं कोण बसणार आहे, तर इंडियाकडनं बसणार आहे डॉक्टर विनय प्रकाश सिंग. विनय प्रकाश सिंग हे एशियन पॅसिफिक पोस्टल युनियन APPU, ज्याचं हेडक्वार्टर बँकॉकमध्ये आहे, त्याचे सेक्रेटरी जनरल बनणार आहे. तर G20ची प्रेसिडेंटशिप इंडियाकडे आहे, त्याच वेळेस इतक्या मोठ्या पोस्टल ऑर्गनायझेशनची याचे 32 मेंबर्स आहे. या 32 मेंबर्समध्ये जबाबदारी म्हणजे काय करतात, ही ऑर्गनायझेशन बेसिकली करते काय की रिजनल एरियामध्ये कोऑपरेशन करण्याचं काम करते, पोस्टल रिलेटेड कोऑपरेशन. पत्र इकडून या देशातून त्या देशात पाठवल्या जातातच, तर हे सगळं कसं व्हावं, कोऑपरेशन कसं व्हायला पाहिजे याच्या रिलेटेड या ऑर्गनायझेशनमध्ये चर्चा होते. तर भारत पहिल्यांदा याचा सेक्रेटरी जनरल बनणार आहे, आणि पद कोण सांभाळणार आहे हे, तर हे सांभाळणार आहे डॉक्टर विनय प्रकाश सिंग. अप्पू वर्ण लक्षात ठेवा, एशियन पॅसिफिक पोस्टल युनियन. ठीक, क्लिअर. चलायचं पुढे नेक्स्ट मुद्द्यावर जाऊ. आता नेक्स्ट काय आपल्याकडे मुद्दा, बंधन बँक. अरे हे आता हा जसा मुद्दा आहे ना बंधन बँकवाला, हा मी तुम्हाला सांगतो मग लक्षात कसा राहील, सोपं असतं हे. पहा काय झालं आहे, बंधन बँकनी एक योजना लॉन्च केली. नाव काय आहे बंधन बँकच्या योजनाचं, जहां बंधन वहां ट्रस्ट. बरोबर आहे. आपल्याकडे एक शिवबंधनवाला कार्यक्रम असतो पुन्हा आहे ना, तर ते आपल्याकडे म्हणजे एका पार्टीत असतो, आपल्या महाराष्ट्रात असं म्हणणं आहे माझं. तर महाराष्ट्रात एका पार्टीमध्ये शिवबंधनवाला कार्यक्रम असतो, तसा इथे बंधन बँकेचा प्रोग्राम आहे. तर हा बंधन बँकेचा प्रोग्राम आहे, तर इथे काय आहे यांचं म्हणणं आहे, जहां बंधन वहां ट्रस्ट आहे ना. तर हे कॅम्पेन लॉन्च केलं. बंधन बँक याचं हेडक्वार्टर जे आहे ना ते कोलकातामध्ये आहे. त्याच्यामुळे यांना जेव्हा ब्रँड ॲम्बॅसेडर लागतो तेव्हा हे दादाला बोलवतात. एक तर तिथे दीदी आहे आणि दुसरे आहे दादा. दीदीबद्दल कालच आपण चर्चा केली, आज करू दादांबद्दल चर्चा. दादा कोण आहे तिथले, सौरव गांगुली है ना. तो सौरव गांगुलीला यांनी ब्रँड ॲम्बॅसेडर म्हणून घेतला आहे. कुठल्या कॅम्पेनसाठी, तर कॅम्पेनचं नाव आहे जहां बंधन वहां ट्रस्ट. बघा असं नाही विचारणार की जहां बंधन वहां ट्रस्ट इज असोसिएटेड विथ विच बँक, कारण काय बंधनवरनं बंधन बँक येईल हे तर कोणी पण सांगू शकतं. प्रश्न असा विचारला जाऊ शकतो की बंधन बँकेचा जो नवीन प्रोग्राम लॉन्च केला आहे जहां बंधन वहां ट्रस्ट, त्याच्यात ब्रँड ॲम्बॅसेडर त्यांनी कोणाला निवडला आहे. तर तेव्हा लक्षात ठेवायचं की बँक कोलकाताची आहे, कोलकाताची आहे म्हणजे दादा असेल, तर दादा कोण आहे आपले, सौरव गांगुली. 2001 मध्ये बनलेली ही ऑर्गनायझेशन आहे. बँकिंगचं लायसन्स ॲक्च्युली यांना 2015 मध्ये मिळालं आहे. ठीक, चलायचं पुढे नेक्स्ट मुद्द्याकडे. चलो तर लेट अस नाउ गो ऑन टू दी नेक्स्ट पॉइंट. आणि हा आजचा शेवटचा पॉइंट आहे. शेवटचा पॉइंट काय की भारत पेनी नवीन CEO बनवले आहे. इंटेरिम CEO म्हणजे तात्कालिक म्हणजे सध्यापुरतं यांना CEO बनवलं आहे. कोणाला CEO बनवलं भारत पेनी, नलिन नेगी यांनी CEO बनवलं आहे. नलिन नेगी. आता नलिन नेगी यांनी कोणाला रिप्लेस केलं, सुहेल समीर यांना रिप्लेस केलं. भारत पे तशी काही वर्षांपासून चर्चेत आहेच आहे ना. आपण भारत पे म्हणजे कोणाला ओळखतो, अश्नील ग्रोवर यांच्या नावाने आपण भारत पेला ओळखत होतो आतापर्यंत. शार्क टँकवर ते आले होते पहिल्या सीझनमध्ये. सेकंड सीझनमध्ये तर ते नाही आहे शार्क टँकवर, सुरू झाला आहे तर सेकंड सीझन पाहणं सुरू करा है ना. तर ते गेले. त्याच्यानंतर मग सुहेल समीर हे CEO म्हणून त्याचं काम बघत होते. नलिन नेगी जे होते हे त्यांचे चीफ फायनान्शियल ऑफिसर होते बहुतेक, आणि आता त्यांना CFO वरून त्यांना ॲडिशनल चीफ फायनान्शियल ऑफिसर होते त्यांचे, आणि आता त्यांना नवीन जबाबदारी देण्यात आली आहे. कोणाची, तर चीफ एक्झिक्युटिव्ह ऑफिसरची नवीन जबाबदारी यांना देण्यात आली आहे. भारत पेचे तसे चेअरमॅन जे आहे ते आहे रजनीश कुमार. ठीक, तर हे होते आजचे सगळे करंट अफेअर्स. जसं म्हटलं IBPS POचे मेन्सचे रिझल्ट आले आहे. तुम्ही दिली असेल मेन्स तर आपले रिझल्ट चेक करा, आणि जर रिझल्ट्स पॉझिटिव्ह आले असतील तर इंटरव्ह्यूच्या तयारीला लगेच लागा. ठीक, थांबायचं इथे. थँक्यू व्हेरी मच.